प्राचीन लोककला त्याची धुरा समर्थपणे आजच्या तरुण पिढीने आपल्या खांद्यावर वाहिली आहे की नाही, त्यांना त्यातलं काही येतंय की नाही, ते काही सादर करतायत की नाही, असे प्रश्न अनेकांना पडले होते. पण हा मुलगा आला आणि ते प्रश्न बाजूला सारले गेले. त्याच मुलाचं पुन्हा एकदा या दुसऱ्या फेरीमध्ये स्वागत करूया. त्याचं पाऊल पुढे पडलेलं आहे. योगेश चिकटगावकर आणि त्याचे सहकारी औरंगाबादहून. पूर्ण भारतवर्षात अनेक विविध धर्म आहेत आणि या अनेक विविध धर्माच्या धर्म मार्तंडांनी आपल्या सोयीसाठी देवाची विभागणी केलेली आहे. पण 13व्या शतकात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या विटेवर देखील त्या अल्लाला बघितलेलं आहे. याचाच अर्थ असा की आमचे धर्म जरी वेगवेगळे असले पण आमचा देव मात्र एकच आहे. तो निर्गुण निराकार आहे आणि तोच भक्तांसाठी सगुण साकार होतो. आणि हाच विचार नाथ महाराजांनी त्यांच्या फकीर या भारुडाद्वारे मांडलेला आहे. आणि तोच विचार घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलोय. ऐका तर, अल्लाह मौला हो या गरीब नवाज, मैं गरीब तेरा, तेरे चरण को मैं रतवाला. अल्लाह हो मौला हो हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला. सब दुनिया पालन वाला, सब दुनिया पालन वाला, हजरत मौला घटमो साई विराज, सब घटमो साई विराज, करत है बोल बाला, करत है बोल बाला. ओ हजरत मौला मौला हजरत मौला, हजरत मौला मौला हजरत मौला, हजरत मौला मौला हजरत मौला. ए बजा करा दे है मालिक. अल्लाह मालिक मौला. अपना साथी समझ के लेना, अपना साथी समझ के लेना, सलील वो ही अल्लाह, सलील वो ही अल्लाह. ओ भगवान, क्या ये दोनों तो तेरे ही रूप है दाता. इंसान ने
मतलब के लिए तुझे 2 हिस्सों में बांटा है मेरे रब। अल्लाह एक जनार्दनी निजवद अल्लाह, एक जनार्दनी निजवद अल्लाह, अस्सल वो ही विट पर अल्लाह, अस्सल वो ही विट पर अल्लाह। ओ अल्लाह मौला, अल्लाह मौला, मौला अल्लाह। अल्लाह मौला, हजरत मौला मौला, हजरत 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 मौला। अल्लाह मकरंद सर, आधुनिक म्हणजे नेमकं काय? आधुनिक म्हणजे नेमकं असं झालंय की आपण म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचा जास्त आपल्यावर पगडा पडला. म्हणजे आपण आपलंच कल्चर आता विसरत चाललोय. आपलंच संत साहित्य इतकं विपुल असताना आपण म्हणजे दुसऱ्यांच्या कथा कादंबऱ्या परदेशातून आणि ते सगळं कल्चर आपण अवलंब करतोय त्याचा. मी तर यालाच आधुनिक म्हणेन. कारण भारताची अशी काही संस्कृती नव्हती. हे सगळं कल्चर तिकडनं येत आहे आणि आपण आधुनिक बनत चाललोय. मी म्हणतोय तू आधुनिक आहेस, तुझा हा ग्रुप आधुनिक आहे, बरोबर. पण 13व्या शतकातलं तुम्ही आता जे आम्हाला लिहिलेलं म्हटलं त्याच्यामुळे तुम्ही आधुनिक आहात. माझं म्हणणं आज आधुनिक व्हायला तुम्हाला 13व्या शतकात जावं लागलं तर जा. आणि तुझ्या या ग्रुपमध्ये एवढा विश्वास आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना मला असं वाटतं सादरीकरणात वैयक्तिक आत्मविश्वास हवा, स्वतःचा आत्मा हवा. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं तू जेव्हा तुझं निरूपण सांगत होतास. इतक्या सुंदर पद्धतीने आणि इतक्या साधेपणाने तू हे जे मराठी पाऊल पुढे टाकतोयस ते मला असं वाटतंय त्यांना सुद्धा, ते सुद्धा तुला नमस्कार करतील. मुग्धा, खरं सांगू, तुमचा हातचा परफॉर्मन्स बघून माझ्या अंगावर शहारे आले. तुम्ही इतका चांगला मेसेज अशा वेगळ्या किंवा साध्या म्हणता येईल पद्धतीने पास केलाय. आणि तुमच्या त्या खडखडीत आवाजाच्या मागे एक खूप ऑनेस्टी आणि एक अशी पॉवर दिसली ना, दॅट्स इनक्रेडिबल. सो पदक किती मिळतात ते पाहूया. मकरंद सर, 10 पदक. 10 पदकं मिळालेली आहेत. मुग्धा, 10 पैकी 10 नाही. तर मला जाता जाता एक सांगू का? हो हो. हे आता ही जी कॉन्सेप्ट आम्ही केलेली ही वेगळी जरा, हे पण सिम्बॉलिकच होतं. आता सगळं फक्त आम्हाला यातून एवढंच दाखवायचं होतं. आता गळ्यात वारकरी संप्रदायाची माळ आहे, वारकरी संप्रदायाचा टिळा आहे, वरती मुस्लिम टोपी आहे. आता धर्म जरी आपले वेगवेगळे असले, एकाच म्हणजे रस्ते फक्त बदललेले आहे, कुठेतरी एकाच ठिकाणी जायचं आहे. कारण मुस्लिम धर्मात देवाला प्राप्त करण्याची वेगळी साधनं आहेत, हिंदू धर्मात देवाला प्राप्त करण्याची वेगळी साधनं आहेत. साधनं जरी वेगवेगळी असली पण कुठेतरी एकाच ठिकाणी जायचं आणि एकाच परमेश्वराला भेटायचं. फक्त म्हणून आम्ही मग ते हे प्रतिकात्मक सगळं याचा उपयोग केला. आणि काही सांगायची गरज नाही. खुदा हाफिज, जय महाराष्ट्र. राम राम.